rejoice in the Lord always, and again I say rejoice. प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा. मी पुन्हा म्हणेन आनंद करा. Whenever a sermon has been preached upon joy, this verse has always stood out outstandingly, and has been the main focus for us to meditate upon. जेव्हा केव्हा आनंद या विषयावरती कोणीही बोलला असेल किंवा प्रचार केला असेल, हे वचन जे आहे नेहमी विशेष करून जे आहे पुढे आलेलं आहे. Praise the Lord. And here we see Paul, while he was in the prison, he writes to the people who are outside the prison. He's telling them to rejoice in the Lord always, and again I'm telling you to rejoice. आणि इथं आपण असं पाहतो की पाऊल जेव्हा तुरुंगात होता तेव्हा तो तुरुंगातून बाहेरच्या लोकांना हे वचन लिहित आहे की प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा. मी पुन्हा म्हणेन आनंद करा. The mark of a believer, as I told you, the what do you call it? The sign of a believer is joy. विश्वासू व्यक्तीचं चिन्ह म्हणजे आनंद. It begins with joy. ते जे आनंदाने सुरुवात होते. Now we are in the Christmas season. आता आपण नाताळाच्या सीझन मध्ये आहोत. In Luke chapter 2 and verses 10, लूक 2 आणि 10 मध्ये when the angels came down and gave the news, जेव्हा स्वर्गदूत खाली आले आणि त्यांनी अशी बातमी the दिली, angels they said, आणि दूतांनी काय he said, म्हटलं? don't be afraid. त्यांनी म्हटलं घाबरू नका, I am भिवू bringing नका. you a good news. मी तुम्हाला चांगली बातमी आणणार See, आहे. Christmas is a good news. पहा, नाताळची ही चांगली बातमी आहे. Don't be afraid. घाबरू नका, Don't be tensed. भिवू नका, टेन्शन मध्ये राहू Don't be नका, confused. कन्फ्युज राहू, गोंधळात राहू नका. I am bringing you a good news. मी चांगली बातमी घेऊन येत आहे. And this good news is not only for some selected people. आणि ही चांगली बातमी काही विशेष करून लोकांसाठी नव्हे. It says this good news is of great joy to all the people. आणि ही बातमी जी आहे ही मोठ्या आनंदाची आहे सर्व लोकांसाठी. Not little joy, great joy. म्हणजे थोडका आनंद नव्हे तर मोठा आनंद. Great joy. मोठा आनंद. Praise God. I think wherever you are, you can just say great joy. जिथं कुठं तुम्ही असाल म्हणा मोठा आनंद. Great joy. मोठा आनंद. Praise the Lord. It is not little joy. It is not just just a glimpse of joy, but it is an overflowing joy. म्हणजे थोडका आनंद नाही, पण हा मोठा आनंद आहे जो नेहमी वाहतच राहील. This is a good news. आणि चांगली बातमी आहे. Not only for a selected people, but for everybody. It is the most wonderful news. काही निवडलेल्या लोकांसाठी नाही, पण ती जी आहे सर्व लोकांसाठी चांगली बातमी आहे. Rejoice in the Lord always. And again I say, rejoice. प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा. मी पुन्हा म्हणेन आनंद करा. Praise the Lord. See how we can be joyful. But the most beautiful thing is, for a believer, we should always meditate on the goodness of God. आणि आपण आनंदी कसं राहू शकतो की विश्वासू लोकांसाठी जे आहे की देवाच्या चांगुलपणाविषयी जे विचार करणं त्याच्यावरती लक्ष केंद्रित. Meditating on good things. चांगल्या गोष्टींवरती मनन करणं. Meditating on God's word. देवाच्या वचनावरती मनन करणं. Philippians 4, 8 and 9. फिलिप्पियराचं पत्र 4 अध्याय 8 आणि 9 वचन. Think on these things. या सगळ्या चांगल्या गोष्टींविषयी विचार केला पाहिजे. Everything that is good, everything that is worth praise to be praised. You got it? Yeah. बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती त्याचे मनन करा. See, all these good things that are there, you have to meditate on those things. या सगळ्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यावरती मनन केलं पाहिजे. You don't have to meditate on all the negative things. नकारात्मक गोष्टींवरती मनन केलं नाही पाहिजे. Because negative things have nothing to do with us. कारण की नकारात्मक गोष्टींचा आपल्या विषयी जे आहे काही संबंध नाही. God's hand is upon you and me. परमेश्वराचा हात तुमच्या आणि माझ्यावरती आहे. We have not chosen God, but God has chosen you and me. आपण परमेश्वराला निवडलं नाही तर परमेश्वराने तुम्हाला आणि मला निवडलं. Praise the Lord. His choice is the best choice, and He will never make mistake by making a choice for you. त्याची निवड जी आपल्यासाठी उत्तम आहे, तो चूक करणार नाही निवडण्यामध्ये तुमच्यासाठी. Praise the Lord. So we have to meditate on good things. तर आपल्याला चांगल्या गोष्टींविषयी जे मनन करायचं आहे. In Job chapter 3 verses 25, योग 3 आणि 25 मध्ये then Job is saying, तिथे योग असं म्हणत आहे. he says, whatever things I feared greatly has come upon me. आता ज्या गोष्टींची मला भय वाटत होतं, भीती वाटत होती, ते माझ्यावरती आला
आहे. All the things that I meditated upon, all the fear that was there, all those things became a reality in my life. आणि ज्या गोष्टींवरती मी मनन करत होतो, ज्याची मला भीती वाटत होती, त्या सगळ्या गोष्टी माझ्या जीवनावरती We must आल्या. understand one thing. आपल्याला एक गोष्ट जाणून घेतली See, पाहिजे. words have power. पहा, शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. Words have power. शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. Bible tells us in the book of Proverbs, आणि नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये बायबल असं सांगते, it says you are a snare to your words. तुम्ही जे तुमच्या शब्दाला बांधील आहेत असं म्हटलेलं आहे. You are a snare. You, when you speak a word, 6:2. Can you read it? तर तू आपल्या तोंडच्या वचनाला गुंतलेला आहेस. तुमच्या वचन, the words that come out of your mouth, those words become a trap for us. तर तू जे काही आपण शब्द बोलतो ते आपल्यासाठी जाळं होतं. Life and death is in the power of our tongue. आणि आपल्या जिभेच्या शक्तीमध्ये जे आहे जीवन आणि मरण आहे. Life is also there, death is also there. जीवन देखील आहे आणि मरण देखील आहे. Blessing is also there, curse is also there. आशीर्वाद पण आहे आणि श्राप पण आहे. So words are very powerful. तर शब्द जे आहे फार सामर्थ्यशाली आहे. So when you start meditating on negative things, तर जेव्हा तुम्ही नकारात्मक गोष्टींवरती मनन करू when लागता, you meditate on something that is negative, जे काही नकारात्मक आहे त्याच्यावर जर तुम्ही मनन करता, or when fear starts ruling in your heart, किंवा जेव्हा भय तुमच्या हृदयात येतं, the devil cannot attack you directly. So the devil creates an atmosphere around you. तर सैतान जो आहे तो तुम्हाला डायरेक्ट जे अटॅक करणार आहे तर तो तुमच्या भोवती तशी परिस्थिती निर्माण करतो. Now believers, listen to this very carefully. विश्वासू लोकांना हे काळजीपूर्वक ऐका. It is not something that you listen from one ear and leave it from the other ear. असं नाही एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्या. This is one of the tricks of the devil to trap the people. आणि सैतानाची एक चाल आहे तुम्हाला जे जाळात अडकवण्यासाठी. In 2 Corinthians chapter 2 and verses 11, 2 Corinthians दुसरा अध्याय आणि 11वा वचन असं the सांगतं. Bible says the devil has got some devices. Through those devices, if we are ignorant about it, he will always have an advantage over us. की सैतानाकडे हेतू आहेत, जाळ आहेत, की जर तुम्ही त्याच्याविषयी निष्काळजी राहिला तर तुम्हाला नक्कीच अडकू आहे. Ignorant, if we are ignorant about it, if we don't know it, then the devil will have an advantage over our life. जर तुम्हाला त्या हेतूंविषयी जर तुम्ही आजान असाल तर सैतान जे आहे तुमचा ताबा घेऊ शकतो. We must know that we must know that the tricks of the devil or the tactics of the devil, so that you always have an upper hand over him. तुम्हाला जे ते सैतानाचे हेतू चाली जे आहे त्या कळल्या पाहिजे जेणेकरून तुम्ही त्याच्यावरती प्रभुत्व मिळवू शकाल. Okay, so here Bible says the devil has some devices. तर सैतानाकडे काही हेतू आहेत, काही चाली आहेत. One of the devices is ते एक चाल अशी आहे that he creates an atmosphere around us, की तो तुमच्या भोवती तशी परिस्थिती निर्माण करतो a negative atmosphere around you. की तुमच्या भोवती नकारात्मक परिस्थिती निर्माण For करतो. example, if you are working in a company, उदाहरणार्थ तुम्ही एका कंपनीत काम करता, suddenly there will be a bad news. अचानक एक दुःखद किंवा खराब Some बातमी people येते. are losing the job. काही लोक जे आहेत त्यांचा जॉब किंवा Some नोकरी other गमावतात. company is going to take over. किंवा दुसरी कंपनी जे तुमच्या कंपनीवरती प्रभुत्व Some मिळवतात. negative news will spread. काहीतरी नकारात्मक बातमी येणार And suddenly that fear starts coming in you. आणि अचानक तुमच्यामध्ये ती भीती निर्माण And you होते. say, I think I'm also going to lose my job. आणि मग तुम्ही विचार करू लागता मला असं वाटतं माझी नोकरी देखील Now जाईल. I won't be able to pay my EMIs. आता माझे जे EMIs आहेत मी ते भरू शकणार नाही. I'll fall into debts. आता मी जे कर्जात पडेल. And says all things are going wrong for me. आता माझ्यासाठी सगळ्याच गोष्टी चुकीच्या घडतात. I'm completely ruined. आता जे माझं पूर्णपणे नाश होतो. I don't know what's going to happen to my family. आता मला ठाऊक नाही माझ्या कुटुंबामध्ये काय घडणार My आहे. children are going to lose their education. आता माझ्या मुलांचं जे मुलाबाळांचं जे शिक्षण आहे See what happened? Nothing has happened yet, but it's just an environment around you, and you start declaring all the negative things over your life. पहा आता झालं काय इथं की काहीच घडलं नाही पण ती नकारात्मक परिस्थिती बघून जे तुम्ही सगळं काही घोषित करू लागला. So you have become a snare. You are creating a trap for yourself. You are creating a negative situation for yourself. You are laying a trap in which you are going to be trapped yourself. पहा तुम्ही तुमच्या स्वतःच्या तोंडच्या शब्दांनी जे बांधले गेले आहात आणि तुम्ही तुमच्या शब्दांनी जे आहे स्वतःसाठी नकारात्मक परिस्थिती बनवली आहे. But in Philippians 4 and verses 8 and 9 that we read, पण फिलिप्पियराचं पत्र 4, 8 आणि 9 वचन the Bible says even if the atmosphere around you is negative, you should think about the good things and start praising God and glorifying God. तर इथं वचन काय सांगत आहे जरी तुमची परिस्थिती नकारात्मक आहे पण तुम्ही चांगल्या गोष्टी आठवा त्याच्यावरती मनन करा. Praise the Lord. Even in Psalm 77 I told you, आणि मी स्तोत्रकर्ता 77 मध्ये देखील सांगितलं when King David was praying जेव्हा दावीद राजा प्रार्थना करत and he होता was not getting any
answer from heaven. आणि त्याला स्वर्गातून कुठलेही उत्तर मिळत नव्हतं. No answer was coming to him. काहीच उत्तर मिळत नव्हतं त्याला. He is a man after God's own heart. तो देवाच्या अगदी हृदयाच्या जवळचा माणूस. He's a chosen king. तो जो आहे निवडलेला राजा असा He होता. was going after the sheep. God picked him up from there and made him to sit on the throne of Israel. तो जो आहे मेंढपाळ होता, पण प्रभूनी जे आहे त्याला तिथून उचलला आणि इस्रायलाच्या जे आहे सिंहासनावर बसवलं. He has the anointing of a king, a priest and a prophet. त्याला जे आहे संदेष्टाचा अभिषेक होता, याजकाचा अभिषेक होता. A great man of God. देवाचा महान असं सेवक. But now when he's praying, the heaven is almost like brass before him. पण आता जेव्हा तो प्रार्थना करत आहे त्याला स्वर्गातून उत्तर मिळत नाहीये. No answer from heaven. स्वर्गातून उत्तर मिळत नाही. He's confused. तो जे गोंधळात He's saying, पडला. Lord, what has happened to your mercy? तो म्हणत आहे, प्रभू तुझ्या कृपेला झालंय तरी In काय? your anger, have you forgotten to be merciful towards me? तुझ्या क्रोधाचे तू विसरलाय का माझ्याशी कृपाळू राहिला? What happened to your love? तुझ्या प्रेमाला काय What झालं? happened to your loving kindness? तुझ्या चांगुलपणाला काय झालं He आहे? is unable to understand these things. त्याला या गोष्टी काय कळेनाशा झाल्या. But then later on, I think in verse 8, 9, 10, there he writes. पण पुढे जे 8, 9, 10व्या वचनामध्ये तो असं He लिहितो. says, Lord, even then, he says, I will meditate on the things of old. तो म्हणतो की तरीही मी पुरातन काळाच्या गोष्टी आठवेल. I will meditate on how you delivered the millions of Israelites from Egypt. आणि त्या लाखो जे आहे इस्रायल लोकांना तू मिस्र देशातून सुटका कशी दिली. How by your mighty power you divided the Red Sea. तुझ्या महान सामर्थ्याने तू तो तांबडा समुद्र कसा दुभांगला. These people who never sang a song or never worshipped the Lord for 400 years. या लोकांनी 400 वर्ष कधीच जे प्रभूची स्तुती केली नाही, कुठलेही गाणंही देखील But म्हटलं नाही. now the Red Sea has been divided and these people have walked out of bondage into freedom. पण आता तांबडा समुद्र दुभांगला आणि हे लोक जे आहे बंधनातून सुटकेमध्ये गेले And आहेत. suddenly they burst out into worship and praise. आणि अचानक जे आहे ते स्तुती आराधनेमध्ये गीत गाऊ And they लागतात. say, who is like unto thee, O God? आणि ते म्हणत आहे, प्रभू तुझ्यासारखा अन्य कोण आहे? Who is like unto thee, O God? तुझ्यासारखा दुसरा कोण आहे प्रभू? Glorious in holiness, आणि तुझ्या गौरवामध्ये, पवित्रतेमध्ये doing wonders, आणि अद्भुत गोष्टी fearful करणारा. in praises. आणि तो जो आहे आराधना देणार. Who is like unto this great and mighty God? आणि तुझ्यासारखा तो अद्भुत आणि महान असा कोण आहे ते? Praise the Lord. He says, I will meditate on those things. आणि तो म्हणत आहे, या सगळ्या गोष्टींवरती मी म्हणत आहे. I will meditate on how God protected Shadrach, Meshach and Abednego when they were in the furnace of fire. आणि तो म्हणतो की शद्रक मेषक अबेदनगोला जसं तू त्या जळत्या भट्टीतून वाचवलं, मी त्या गोष्टींवरती म्हणत I आहे. will meditate upon how God protected Daniel when he was in the lion's den. दानिएल जसं सिंहाच्या गुहेत होता, त्याला जसं संरक्षण भेटलं, त्या गोष्टींवरती मी मनन करेन. How the manna came down for 40 years and provided for all the people food. आणि 40 वर्ष कसा माना स्वर्गातून उतरला आणि त्या सगळ्या लोकांसाठी जसं ते जेवण प्राप्त झालं, मी त्या सगळ्या गोष्टींसाठी जे मनन करेन. Because my God is a great God. कारण की माझा परमेश्वर महान He is परमेश्वर, the mighty one. तो जो आहे महान आहे, He is the creator. तो निर्माण करता, He is the King of kings and the Lord of तो lords. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. Every tongue will confess that He is the Son of the living God. प्रत्येक जीव कबूल करेल की तो देवाचा पुत्र असा. Every knee will bow before Him. प्रत्येक गुडघा त्याच्या समोर टेकला He असेल. is risen from the dead and He alone is Lord. तो मरणातून पुन्हा उठला आणि तोच एक प्रभू आहे. Amen. The circumstances around me may not be good. परिस्थिती माझ्या भोवती चांगली देखील नसेल. Maybe some things that are happening around me may not be favorable. काही गोष्टी ज्या माझ्या भोवती घडत आहेत त्या अनुकूल नसतील But माझ्या. my trust is not in my circumstances. My trust is in the King of kings. पण माझा भरोसा माझ्या परिस्थितीवरती नाही, तर माझा भरोसा माझ्या राजांच्या राजावरती I आहे. will meditate on things of old. मी जे आहे पुरातन काळाच्या गोष्टींवरती मनन करेन. And when somebody comes to me and will talk to me, I'm not going to tell them my sad story, but I'm going to tell them the greatness of my God. जर कोणी माझ्याकडे येतोय तर मी दुःखी गोष्टी सांगणार नाही, तर माझ्या देवाच्या महान गोष्टी त्याला सांगेन. Praise the Lord. See what happens when you meditate on God's goodness, when you speak about His goodness, even though your circumstances around you may not be favorable, but still that faith in you will be burning like a fire. पहा, जरी तुमची परिस्थिती चांगली नसेल, पण जर तुम्ही परमेश्वराचं चांगुलपणे विषयी जे मनन करतात, तर ते जे आहे तो परमेश्वराच्या नावाला गौरव देईल. Praise the Lord. That joy will be burning in तो you. आनंद तुमच्यामध्ये जे तेजत राहील. Praise the Lord. You will be confident even when everybody will be negative. You will be speaking positive. जरी सगळे जे नकारात्मक असतील, पण तरी तुमच्यामध्ये तो आत्मविश्वास I can असेल do all things through Jesus की Christ. येशू ख्रिस्ताद्वारे मी सगळ्या I गोष्टी am करू more शकतो. than a conqueror. मी महाविजयी आहे. I will walk through the waters will not drown मी me. पाण्यावरून चालेल, पण पाणी मला बुडू शकणार See, नाही. that's the kind of attitude you have. पहा, तो तसा स्वभाव किंवा तो ऍटिट्यूड तुमच्यामध्ये निर्माण होईल.
in Proverbs 28 verses 1, नीतिसूत्र 28 आणि it says a wicked person flees when nobody pursues after him. आणि जो कोणी पाठीस लागला नसताना दुर्जन जे आहे पळतात. Can you understand what is their condition? तुम्हाला कळू शकता का की त्यांची अवस्था काय आहे? Nobody is chasing them, कोणी त्यांच्या पाठीस लागला नाही, but there's fear inside. पण त्या दुर्जनाच्या मनामध्ये भय आहे. कोई तो भी मेरे पीछे लगा है. कोणीतरी माझ्या पाठीस लागला, Some evil is going to happen. काहीतरी वाईट माझ्यासोबत घडणार आहे. See, in everything, have you seen people in doubt every time? तुम्ही पाहिलंय का लोकांना नेहमी शंकेमध्ये, Fear. भयामध्ये? Somebody's done witchcraft on me. कोणीतरी माझ्या भोवती काहीतरी केलं आहे, That जादू person is केली. against me. कोणीतरी माझ्या Those विरोधात people आहे, are against me. ते माझ्या विरोधात आहे. That fellow wants to destroy me. त्याला माझा नाश करायचा My आहे. relatives are against me. माझे नातेवाईक माझ्या विरोधात आहे. Nobody loves me. कोणीच माझ्यावर प्रेम करत नाही. See, this is all negative things. पहा, या सगळ्या नकारात्मक Wicked गोष्टी आहेत. people. दुष्ट लोक, They flee when nobody is pursuing after them. दुर्जन जे पळत राहतात जरी कोणी त्यांच्या पाठीस लागलं नाही तरी. When a person walks in the darkness, his own footsteps, when he hears, he feels that somebody else is walking behind him. जर कोणी व्यक्ती ज्या अंधारात चालत आहे ना, त्याच्या स्वतःच्या पावलाने त्याला असं वाटतं नाही कोणीतरी माझ्या मागून चालतंय. And then they tell him, पीछे पलट के देखने का नहीं. आणि मग ते म्हणतात मागं वळून Can you बघायचं. imagine how he's walking that fellow? Turn के. He'll be walking like that. तुम्ही कल्पना करू शकता का कसं घाबरत घाबरत तो चालत असेल. Friends, but the righteous are bold as a lion. पण नीतिमान जे आहे सिंहाप्रमाणे जे आहे धैर्यवान आहेत. The wicked flees when nobody pursues after him, but the righteous are bold as a lion. कोणी पाठीस लागले नसतात, दुर्जन पळतात, पण धार्मिक सिंहासारखे निर्भय राहतात. See, the beautiful thing about us is this. पहा, आपल्याबद्दलची एक सुंदर बाब ही आहे It is not my righteousness, it is the righteousness of की Christ. हे माझं नीतिमत्व नाही तर त्या ख्रिस्ताचं नीतिमत्व. When the Christ righteousness is on me, I become like bold as a lion. तर मग ते जेव्हा ख्रिस्ताचं नीतिमत्व आपण परिधान करतो तर आपण सिंहासारखं निर्भय राहतो. Rejoice in the Lord always, and again I say rejoice in the Lord. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. आणि मी पुन्हा सांगेल आनंद करा. Praise the Lord. See, negative things, when the negative situation is there, when you believe in those negative situations and you start meditating on those things and you start speaking those negative things about your life, those same words that come out of your mouth become a trap for you. पहा, जेव्हा नकारात्मक परिस्थिती तुमच्या भोवती आहे, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू लागता, तुम्ही त्या तुमच्या तोंडाने घोषित करू लागता, तर त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सत्यात उतरू लागतात. So Job is telling over here, the things that I feared greatly, that means when he was fearing, he must have said in his heart, I think all these things, I'm going to be ruined now, destruction, problems are going to come, this is going to, and whatever he meditated, whatever he believed, whatever he thought, all those things became a reality in his life. म्हणजे योगाच्या पुस्तकात जसे योग म्हणत आहे की ज्या गोष्टींविषयी नेहमी भयभीत होतो, ज्या गोष्टींविषयी नेहमी विचार केला, नकारात्मक गोष्टी, त्या सगळ्या ज्या आहे माझ्या जीवनात मध्ये सत्यात उतरल्या आहेत. Praise the Lord. He realized, he came to knowledge, this was, I meditated on wrong things, I spoke wrong things, that is why I had to face all these त्याला things. जाणीव झाली या गोष्टींची की मी या चुकीच्या गोष्टी बोलल्या, चुकीच्या गोष्टींवरती मनन केलं आणि म्हणून या माझ्या जीवनात उतरून आल्या. Praise the Lord. We are anointed by the Lord. आपण जे प्रभूने अभिषिक्त केलेले We लोक are आहोत. born again. We are filled with the Holy Ghost. आपण पुन्हा जन्मलेले लोक आहोत आणि आपण पवित्र आत्म्याने भरून गेलेलो आहोत. Amen. The Spirit of the Lord is the Spirit of joy. आणि देवाचा आत्मा जो आहे तो आनंदाचा आत्मा आहे. Amen. The Spirit of the Lord is the Spirit of joy. प्रभूचा आत्मा जो आहे आनंदाचा आत्मा आहे. When you are filled with the Holy Spirit, you are always filled with joy of the Lord. जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याने भरून जाता, तुम्ही नेहमी त्या प्रभूच्या आनंदाने भरून जाता. Amen. So when you are filled with the Holy Spirit, तर जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याने भरले गेले आहात, see, our life becomes different. We don't live for ourselves. We start living for other people. आपलं आयुष्य जे आहे ते वेगळं होऊन जातं. आपण स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी जगू लागतो. Amen. Everybody who's watching me, जे कोणी मला इथं पाहत आहे, if you have given your life to Jesus, जर तुम्ही येशूला आपलं जीवन समर्पित केलं, like I was telling you on Sunday, जसं मी तुम्हाला रविवारी सांगत होते, Jesus said, if anybody wants to follow me, he must deny himself, take up the cross and follow me. जर कोणी माझ्या पाठीमागे येऊ इच्छितो तर त्यांनी जे आहे स्वतःला नाकारावं आणि माझ्या पाठीमागे You चालावं. cannot follow Jesus without taking up the cross. तुम्ही जे आहे क्रूस उचलल्याशिवाय जे येशूच्या पाठीमागे चालू शकत You नाही. cannot follow Jesus unless and until you deny yourself. जोपर्यंत तुम्ही स्वतःला नाकारत नाही तोपर्यंत येशूच्या पाठीमागे चालू What शकत is नाही. denying yourself? स्वतःला नाकारणं म्हणजे काय? That selfishness, there's a time when we are unbelievers, we are very selfish. We only think about ourselves. म्हणजेच काय, जेव्हा आपण अविश्वासू असतो, आपण जे आहे स्वार्थी असतो. That old nature, Adam's nature, ते जे आहे जुना स्वभाव तुमचा, त्या आदामाचा स्वभाव, that nature is a selfish nature. म्हणजे तो स्वभाव म्हणजे स्वार्थी स्वभाव. The first thing that will come out from you, what will I get? पहिली गोष्ट आपल्यामधून बाहेर निघेल, मला काय मिळेल
मिळते. If you give, even if you want to give 10 rupees to somebody, you will always think, what will I get? जरी तुम्हाला 10 रुपये कोणाला द्यायचे, तुम्ही काय विचार करणार, मला ह्याच्या बदल्यात काय मिळणार? See, in everything, that the first thing that comes, what am I going to get? जे काही तुम्ही करता, पहिली गोष्ट तुमच्या मनामध्ये येते की मला ह्यातून काय मिळणार. We become so selfish, and let me tell you, a selfish person can never be happy. आणि मला सांगू द्या तुम्हाला की एक स्वार्थी माणूस जे कधीच आनंदी राहू शकत A नाही. self-centered person can never be happy. जो स्वकेंद्रित माणूस आहे तो कधीच जे आहे आनंदी राहू शकत नाही. And not only that, and nobody in the world can make that person happy. एवढंच नाही, जगामध्ये कोणीही त्याला आनंद करू शकत You नाही. cannot be happy, neither anybody can make you happy. तुम्ही स्वतः देखील आनंदी राहू शकत नाही, कोणी तुम्हाला आनंदित करू शकत A नाही. selfish person can never be satisfied. You can give him the whole world and still he'll be looking into somebody else's plate if I can get something more. स्वार्थी माणूस जे आहे कधीच समाधानी राहू शकत नाही. जगात जरी त्याला सगळं काही भेटलं तो दुसऱ्याच्या ताटातच बघत राहील. Hunger inside. त्याच्यामधली जी भूक. And nothing can satisfy him. He will have something today, he will say, what more can I get? स्वार्थी माणसाकडे आज काहीतरी असेल, त्याच्या मनात अजून विचार असेल, मला पुन्हा अजून काय भेटू शकतं. And nobody can satisfy him. आणि कोणीच त्याला समाधानी करू शकत He नाही. is like a bucket with a hole in it. आणि तो अशा बकेट प्रमाणे आहे ज्याच्यामध्ये एक होल आहे. Nobody can fill that bucket. आणि त्या बकेटला कोणीच भरून तृप्त करू शकत नाही. Anybody who tries to fill that bucket, he will faint and fall, but that bucket will never become full. आणि कोणी त्या बकेटला भरण्याचा जरी प्रयत्न केला, तो माणूस थकून जाईल, पण ती बकेट काही भरणार नाही. Because there's a hole, it continuously. Somebody has to mend that hole. तर कोणाला तरी त्या होलला जे रिपेअर करायची गरज आहे. Yes. And Jesus is the balm of Gilead. आणि येशू जो आहे तो गिलियाचा जे आहे मलम आहे. When Jesus comes into our life, जेव्हा येशू आपल्या जीवनात येतो, he will heal every wound. तो जे आहे तुमच्या प्रत्येक जे आहे जखमा भरून काढेल. Jesus told a parable. He said, nobody lights a candle and puts it under a covering. येशूने एक दाखला सांगितला, कोणी मेणबत्ती पेटून जी आहे त्याला झाकून ठेवत नाही. Nobody puts a covering over it. कोणी त्याला झाकून ठेवत नाही. In fact, it is placed on a pedestal so that it can give light to everybody. उलट पक्षी त्या मेणबत्तीला ज्या एका स्टँड वरती ठेवतात जेणेकरून सगळीकडे जे आहे त्याचा प्रकाश पडेल. Why do we, does anybody light a candle and keep looking at that candle? तुम्ही सांगा बरं, जर तुम्ही मेणबत्ती पेटवली त्याच्याकडे बघत राहता का? No, we don't light a candle and keep admiring that candle, how beautiful it is burning. आपण त्या मेणबत्तीला पेटून जे असं बघत राहत नाही की अच्छा किती सुंदरपणे ती No, जळते. that candle is there to give us light. So through the light of that candle, you can see other things. म्हणजेच काय, ती मेणबत्ती ह्याच्यासाठी पेटवण्यात येते की त्याच्या प्रकाशातून जे तुम्हाला बाकीच्या गोष्टी दिसेल, So that you can be a blessing to somebody. की जेणेकरून तुम्ही दुसऱ्यांसाठी आशीर्वादित So व्हाल. the candle is burning. It's burning and becoming smaller and smaller, and it's burning. But while it is burning, it is becoming a blessing for other people. म्हणजे ती मेणबत्ती जेव्हा जळत आहे, पेटत आहे, ती स्वतः कमी कमी होते, पण कमी होताना ती सगळ्यांना प्रकाश देते आणि दुसऱ्यांसाठी जगाचा प्रकाश I आहे. am here to be a blessing to somebody. मी इथं दुसऱ्या कोणासाठी आशीर्वाद म्हणून When आहे. God came to Abraham and God told him ज्या परमेश्वर अब्राहमाकडे आला आणि म्हणाला in Genesis chapter 12, उत्पत्ती 12 मध्ये, God said, I'm going to make a great nation out of you. परमेश्वर म्हणाला अब्राहमाला, मी तुझ्यामधून जे राष्ट्र निर्माण करणार I am आहे, going to make your name very great. मी तुझं नाव फार उच्च करणार आहे. I am going to give you a new land, your own land. मी जे आहे तुला स्वतःच जे आहे एक लँड देणार आहे. Praise the Lord. I am going to do all these things for you. मी स्वतः तुझी जमीन देणार आहे. या सगळ्या गोष्टी मी तुझ्यासाठी करणार Praise आहे, the Lord. So that you may just enjoy everything. जेणेकरून तू या सगळ्या गोष्टींचा उपयोग घेऊ शकतो. That you may become proud and say that I have a big person, I'm a great person. जेणेकरून तू अभिमान बाळगून म्हणू शकतो की मी For what did God give him all these things? या सगळ्या गोष्टी परमेश्वराने त्याला का दिल्या बरं? Bible says so that through you the nations of the earth will be blessed. तर बायबल असं सांगता, परमेश्वर म्हणाला या गोष्टींद्वारे जे सर्व राष्ट्र आशीर्वादित I होतील. am blessing you so that you become a blessing for other मी people. तुला आशीर्वादित यासाठी करत आहे की तुझ्याद्वारे राष्ट्र आशीर्वादित होतील. God is going to light that candle so that you will be a blessing to the people. परमेश्वर ती मेणबत्ती जी आहे ती पेटवणार आहे जेणेकरून तुम्ही आशीर्वाद ठरणार आहे. God is not blessing me so that I may become a big man and I may show off in front of everybody and say that I am a great person. No, but God is blessing me so that I become a blessing for somebody. परमेश्वर मला यासाठी आशीर्वादित करत नाही जेणेकरून मी गर्व किंवा अभिमान बाळगू, पण माझ्याद्वारे बाकीचे लोक आशीर्वादित होतील. Praise the Lord. प्रभूची स्तुती. And another thing we must know. आणि दुसरी गोष्ट आपण ही जाणून घेतली See, पाहिजे, when a person is selfish, जेव्हा एक मनुष्य स्वार्थी असतो, when he thinks about himself, जेव्हा तो स्वतःविषयी विचार he'll never be happy. तो कधीच आनंदित नसतो. I have seen people who always say nobody loves me. मी असे लोक पाहिले जे म्हणतात मला कोणीच प्रीती करत They नाही. feel very sad. They're always sad. Nobody loves me. ते नेहमीच दुःखी असतात, माझ्यावर कोणच प्रेम करत नाही, Nobody cares for me. कोणीच माझी काळजी करत नाही.
I'm tired of this life. आणि या जीवनाला मी कंटाळलो आहे. Have you seen people like that? I'm always tired about this life, always murmuring, grumbling, crying. Why? Because their whole focus is on themselves. तुम्ही पाहिले का असे लोक जे नेहमी रडतात, कुरकुर करतात? का? कारण की त्यांचं लक्ष नेहमी स्वतःकडे केंद्रित असतं. Not happy at all. कधीच आनंदित नाही. Murmuring, crying. नेहमी कुरकुर करणं, रडणं. Nobody loves me. कोणीच माझ्यावरती प्रेम करत नाही. Pura focus, the entire focus is on themselves. पूर्ण लक्ष जे त्यांनी स्वतःवरती केंद्रित केलंय And nobody can make them happy. आणि कोणीच त्यांना आनंदी करू शकत नाही. But the beautiful thing is, पण सुंदर बाब ही आहे, when the Lord, comes upon, when the Holy Spirit comes upon us, जेव्हा प्रभू किंवा जेव्हा पवित्र आत्मा आपल्यावरती we उतरून take येतो, off our eyes from ourselves and we start looking towards other people. आपण जे आपले नेत्र स्वतःवरून काढून जे दुसऱ्या लोकांकडे केंद्रित करतो, Bible tells us, he that waters will be watered. जो दुसऱ्यांना पाणी देतो त्याला पाणी देण्यात येईल. See, when the anointing comes upon you, your eyes from yourself will be removed and you'll start looking at other people. जेव्हा अभिषेक तुमच्यावरती येतो, तुमचे नेत्र स्वतःकडून जे आहे विभागले जातील आणि दुसऱ्या लोकांवरती जातील. We know that poem that small children would say, eyes are blue, lovely too. आपण ती लहान मुलांची एक पोएम माहिती आहे की आईचा ब्ल्यू म्हणजे तुमचे डोळे निळे आहेत आणि खूप सुंदर आहेत खूबसूरत आंखें हैं, आणि खूप सुंदर सागर डोळे आहेत. जैसे गहरे आंखें हैं. See all these things, कितना खूबसूरत आंखें हैं, all the beautiful eyes, but if that eyes cannot see the pain of other people, then what is the use of that eyes? ते डोळे तर सुंदर आहेत पण त्या डोळ्यांना जर दुसऱ्यांचं दुःख कळत नाही तर त्या डोळ्यांचा काय उपयोग क्या आहे? फायदा वो सुंदर आंखों का त्या सुंदर डोळ्यांचा काय उपयोग when आहे? it cannot see the pain of other people? जर त्या सुंदर डोळ्यांना दुसऱ्यांचं दुःखच कळत नाही Bible तर tells us, बायबल असं in the सांगतं, end times, शेवटच्या the काळामध्ये love of many will become cold. आणि खूप लोकांचं जे प्रेम आहे ते थंडावेल. Love will become cold. Heart will become hard. प्रेम जे थंडावेल, हृदय जे कठीण होईल. Wickedness will come in the hearts of people. लोकांच्या हृदयामध्ये दुष्टाई येईल. Father will be against the son, son will be against the father. पिता जे आहे त्याच्या पुत्राच्या विरोधात होईल आणि पुत्र त्याच्या वडिलांच्या विरोधात उठेल. Mother-in-law against the daughter-in-law, daughter-in-law against the mother-in-law. आणि जे आहे एक आई तिच्या सुनेविरुद्ध उठेल आणि सून जे आहे तिच्या सासू See, विरुद्ध उठेल. there'll be hatred and bitterness and anger. Stone-hearted people will become selfish. They'll become. सगळीकडे जे द्वेष, राग, मत्सर असणारे लोक स्वार्थी होणार आहेत. In the end times, the love of many will become cold. शेवटच्या काळामध्ये जे कित्येकांची प्रीती थंडावेल. But he that endures till the end will be saved. पण जो शेवटपर्यंत जो टिकेल तोच तरेल. See, that is the power of the Holy Spirit. When the Holy Spirit comes upon us, we will endure in the midst of this wicked and evil people, selfish people. We will endure and be fruitful and be a blessing to the people. पहा, ते जे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे की आपण जे आहे या दुष्ट लोकांमध्ये जे आहे आपण तरुण जाऊ. We will endure in the midst of all kinds of evil. आणि या सगळ्या दुष्टाईमध्ये जे आहे आपण शेवटपर्यंत टिकून राहू. Praise the Lord.